बायोमेट्रिक पद्धतीनं KYC सुरू होणार आहे, असे वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला मुद्दा आहे की KYC कुणी करायची नाहीये। तर पहिल्यांदा ध्यानात घ्या, ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा एखाद्या महिलेचा नवरा सरकारी नोकरीमध्ये असेल आणि त्यांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल, अशा महिला ज्यांना माहित आहे की आपण या योजनेसाठी पात्र नाही, आपण इन्कम टॅक्स भरतोय, आपण सरकारी नोकरीमध्ये आहोत, तरी पण जर लाभ घेतला असेल तर आता चूप बसा, चुडूप KYC करायची नाही, काहीच करायचं नाही। झाकली मूठ 1.25 लाखाची। कारण होईल काय बघा, जर तुम्ही आता KYC केली तर तुमच्या आधार कार्डवरून किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डवरून ही गोष्ट निष्पन्न होते की तुम्ही सरकारी नोकरीमध्ये आहात किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरता आहात। मग आता तुम्ही पात्र नसताना लाभ जर घेतला असेल तर तुमच्याकडून वसुली होऊ शकते। त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे। आता काही लोक म्हणतील की आम्ही इन्कम टॅक्स भरतोय पण 0 भरतोय, तर तुम्ही KYC